विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे। तसंच नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरसाठी देखील मतदान पार पडते। या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंधपणे लढत असली तरी महायुतीत मात्र बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचं संकट नाही, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या संदीप गुळवेंचा मार्ग सुकर झालाय। दुसरीकडे भाजपशी संबंधित मात्र अपक्ष असलेले विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना बंडखोरीला तोंड द्यावं लागणार आहे। या चौघांमध्येच खरी लढत रंगणार आहे। एक नजर टाकूयात मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये कोणते उमेदवार रिंगणात आहेत। मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार असा सामना असेल। उद्या यासाठी मतदान पार पडतंय। मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून मो अभ्यंकर, भाजपकडून शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलावडे आणि शिवसेना शिंदे पुरस्कृत शिवाजी शेंडगे विरुद्ध शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे असा हा सामना असेल। तर नाशिक शिक्षक मतदारसंघात देखील शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गुळवे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महेंद्र भावसार, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे आणि अपक्ष मूळ भाजपचे असलेले विवेक कोल्हे अशी रंगतदार लढत असेल। तर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये दुरंगी सामना असेल। काँग्रेसचे रमेश कीर विरुद्ध भाजपचे निरंजन डावखरे यांच्यात।